नमस्कार. आज मस्त असं मी शिळ्या चपात्यांचे एक कटलेट बनवणार आहे. एकदम मस्त कुरकुरीत. तर हे 2-3 चपात्या उरलेल्या आहेत सकाळच्या. तर त्या अगोदर मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायच्या. याची मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आणि जितकं जास्त बारीक करता येईल ना तितके बारीक करून घ्यायचे. हे पहा असं इतकं बारीक वाटून घ्यायचं. आता सगळ्या चपात्या आपल्याला अशा बारीक वाटून घ्यायच्या. आता हे सगळ्या चपात्या आपल्या मिक्सरला बारीक करून झाल्या. त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. अगोदर धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि ही मिरची पावडर. मीठ चपातीला असतं त्याच्यामुळं थोडं कमी टाकायचं. आणि हे कोरडे मसाले अगोदर मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा, एक बारीक किसलेलं गाजर, थोडी कोथिंबीर. इथे मी एक बटाटा बारीक किसलाय. तो काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवला होता. तो बी आता आपल्याला यामध्ये फिरवून टाकायचा. आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. मी किसलेला बटाटा घेतलाय, तुम्ही उकडून किसून घेतला बटाटा तरी चालेल. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकले. तांदळाचं पीठ नसेल तर थोडा रवा टाकला तरी चालेल किंवा शिल्लक उरलेला भात. पीठ थोडं सैलसर मळायचं, कारण हा चपातीचा भुगा आहे. भिजल्यानंतर थोडासा फुगतो आणि मग पीठ घट्ट होतं, त्यामुळे थोडंसं हे सैलसर ठेवायचं. तर हे पीठ आपलं तयार झालेले. एकदा पाहायचं याचे कटलेट तयार झालेत का. मस्त आकार येतोय. हे पीठ आता आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं. मस्त असं हे पीठ भिजलेले. तर आपण याचे कटलेट वळून घेऊ. थोडासा हात तेल लावायचं. आता हे आपले कटलेट तयार झालेत. आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता इथं पॅन मध्ये तेल तापलेले. मी इथं थोडेसे तीळ घेतलेत आणि हे तिळामध्ये घोळून हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. दोन्ही रंगावरती आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला तांबूस रंगापर्यंत ह्या कटलेट भाजून घ्यायचे. आता 2-3 मिनिटं झाले. खालची बाजू चेक करूया आपण. छान मस्त तांबूस भाजले. आता खालची बाजू ही अशीच भाजून घ्यायची. त्या कटलेटची दुसरी बाजू ही आपली छान तांबूस रंगावरती भाजलेली. आता हे कुरकुरीत कटलेट आपल्याला काढून घ्यायचे. मस्त हे चपातीचे आपले कुरकुरीत कटलेट तयार आहेत. हे कटलेट तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर कशावरही खाऊ शकता. शिळ्या चपातीचे कटलेट अशा प्रकारे नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.